वाशिम जिल्ह्यातील शेतकरी पीक विमा न मिळाल्याने तीव्र संताप व्यक्त करत रस्त्यावर उतरले आहेत। सन 2024 ते 25 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे विशेषतः सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। मात्र नुकसान होऊनही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही। याच निषेधार्थ क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने वाशिम रिसोड महामार्गावरील पाचमल आडोळी फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी शासन व पीक विमा कंपन्यांवर साटेलोट्याचा गंभीर आरोप करत शेतकऱ्यांची फसवणूक सुरू असल्याचे सांगितले। पीक विम्यासाठी लागू करण्यात आलेली उंबरठा अट तात्काळ रद्द करून सरसकट पीक विमा देण्यात यावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली। मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन विमा प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। आणि सरकारचं त्यामुळे आमची ही दुरावस्था सरकार म्हणजे पोलिसाला पुढे घालून गेलेली। आम्ही आमच्या साध्या मागण्या आपल्या रास मागण्या काय आहेत? आमच्या साध्या रास मागण्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे इथे इडोळी 5 मैल चौकात रास्ता रोको आंदोलन चालू असून आपल्यासोबत काही शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत। त्यांच्या रास मागण्या काय आहेत त्यांना आपण विचारणार आहोत। आपल्या पहिले तर सांगा आपल्या रास मागण्या काय आहेत? आमच्या रास मागण्यामुळे आमच्या मागच्या वेळेस आपल्या सोयाबीनच्या बाबतीत अतोनात पाऊस झाला, आमची सोयाबीन राहील नाही। आमच्या याने सांगितले 50% 100% आमचं नुकसान झालं, पण आम्हाला आता गरजेचं होतं पीक विमा भेटण्यासाठी, पण आता मी पीक विमा भेटला नाही। आम्ही 2 तारखेला निवेदन देऊन तिथं कोणताच पीक विम्याचा अधिकारी आम्हाला पत्र द्या किती दिवसात पीक विमा टाकतो हे सांगायसाठी आलं नाही। आता आपल्याला इथं कोणता कृषी अधिकारी वगैरे कोणी इथं हजर झालेला आहे का? आपल्याला कोणी आश्वासन दिलेलं आहे का? आता कोणीच अधिकारी हजर झाला नाही। पोलिसाच्या सहमतानं आमचं पोलीस आम्हाला सहकार्य करतील आम्हाला अशी अपेक्षा होती, पण पोलीस आम्हाला सहकार्य केलं का नाही। आम्हाला इथं अधिकारी लागत होता साहेब, कोणी अधिकारी कोणी झालं नाही ना। आम्ही कसं काय रस्ता करू हे करू? काही पत्र दिलं किती दिवसात टाकणार काय टाकणार? म्हणजे इथं कोणताच अधिकारी कृषी अधिकारी हजर झालेला नाही। आपण काय सरळ सरळ म्हणणं आहे की बा सरकारचं आणि कृषी पीक विम्याचं यायचं दोघांचं साटेलोट आहे, त्याच याच्यावर या गोष्टी चालतात, त्याच्यामुळे या गोष्टी चालत नाहीत। आपण काय सांगता? नाही, लोकशाही मार्गाने आंदोलन करणं चळवळ करणं हा आमचा हक्क आहे, अधिकार आहे। आणि त्या अधिकारात बसून आम्ही जवळपास 8 दिवस झाले कृषी विभाग वाशिम या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं। निवेदन याच्यासाठी दिलं की आमच्या हक्काचा पीक विमा तुम्ही आम्हाला दिला पाहिजे आणि तो कधी मिळणार आहे तुम्ही सांगितलं पाहिजे, कारण हे कृषी विभागाचं काम आहे ना। मग आज जर आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय तर कृषी विभागाचा अधिकारी या ठिकाणी यायला पाहिजे होता। पोलीस या ठिकाणी आले परंतु कृषी विभागाचा अधिकारी आला नाही। माझा प्रश्न आहे, मग त्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दारूचं दुकान टाकलं का? त्याच्या पत्त्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी दुकान आहे का? किंबहुना एखादी हॉटेल टाकलेली आहे का? मग तुम्हाला जर हे कामं करायचे असतील नाही तर एखादं हजामतीचं दुकान टाका। मग इथं आम्ही शेतकरी इथं रस्त्यावर बसलोय आणि तुम्ही या ठिकाणी येऊन आमचं निराकरण करत ना, आमचं त्या ठिकाणी निवेदन देत ना, आमच्या निवेदनाचं उत्तर देत ना, मग तुम्ही इथं कशासाठी आहेत? तुमच्यावर कोणाचा वाच आहे का नाही? जिल्ह्याचे जिल्हाधिकारी काय करतायत? जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यांच्यावर लक्ष द्यायला पाहिजे नाही का? शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम तुम्ही करता का? तुमची जर अशी मनमानी चालू असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न हातामध्ये घेणार नाही, आम्ही स्वस्त बसणार नाही, मुंबईच्या मंत्रालयाच्या दिशेने जाऊ आणि त्या ठिकाणी तुमचं जे काही आहे तुमचं पीक विमा कंपनीचं कार्यालय त्या 7व्या मजल्यावरून आम्ही उड्या मारू, आत्मदान करू, स्वस्त बसणार नाही याचा ज्या विचारल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून जाणार नाही। जोपर्यंत या ठिकाणाहून कृषी अधिकारी येणार नाहीत, आमच्या निवेदनाचं उत्तर देणार नाहीत, तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाही। आपल्यासोबत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी होते। त्यांनी आपल्याला सविस्तर काय काय मुद्दे काय काय मागण्या आहेत याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे। अजिंक्य TV न्यूज प्रतिनिधी प्रताप नागरे, वाशिम। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।